गेल्या काही महिन्यात आलेले हिंदी सिनेमे पाहिले तर एक नवीन ट्रेंड दिसतोय. इंटरवल पर्यंतचा सिनेमा एकदम मस्त, म्हणजे आपण पण एकदम खुश होऊन जातो. काहीतरी नवीन बघायला मिळतंय, काहीतरी नवीन घडतंय, आणि इंटरवल नंतर आपला इंटरेस्टच संपून जातो. म्हणजे रंगून, फिलोरी अशी बरीच उदाहरणं सांगता येतील. तशाच प्रकारातला आहे सोनाक्षी सिन्हाचा हा नूर. सबा इम्तियाज या पाकिस्तानमधल्या एका रिपोर्टरनं एक पुस्तक लिहिलं, कराची यू आर किलिंग मी. ते पुस्तक खूप गाजलं आणि मग त्याच पुस्तकावरून बनला हा नूर सिनेमा. आता ते मूळ पुस्तक खरंच किती ग्रेट आहे माहीत नाही, पण त्या पुस्तकावरून लिहिलेला जो स्क्रीन प्ले आहे ना तो खूपच कमजोर झाला. म्हणजे कराचीच्या जागी मुंबई आलंय, पण दिग्दर्शक सुनील सिप्पीने काय केलं की त्या नूरला, म्हणजे जी सिनेमाची नायिका आहे, तिला हॉलिवूड सिनेमांसारखं पेश केलं. म्हणजे आता नावच घ्यायचं तर ब्रिजिट जोन्स डायरीज सारखा सिनेमा. त्यामुळे झालंय काय की ही जी नूर आहे ती मुंबईच्या उपनगरात राहतीये, पण तिच्यामध्ये मुंबईचं स्पिरिटच दिसत नाही. I hate my life. दिल ये निकम्मा बाज ना आए, उल्टे सुल्टे पेच लड़ाए. तू तो चाहता ही नहीं कि कभी मेरा घर बसे. हेलो सोप को पहले कॉफी पे चली जाओ उसके साथ, देन विल टॉक अबाउट घर बसता. तसा या नूरच्या लाईफमध्ये फारसा प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे तिचं लाईफ अगदी मजेत चाललंय आणि त्यामुळे प्रेक्षक म्हणून आपला वेळही मजेत चाललाय. पण या नूरला पत्रकारितेत काहीतरी भरीव करून दाखवायचंय. त्यामुळे मग इंटरवलच्या आधी एक ट्विस्ट येतो आणि इंटरवल नंतर प्रेक्षक म्हणून आपला नूरच बदलून जातो. नाही म्हणजे तुम्ही रिअलिस्टिक सिनेमे बनवा असा आग्रह नाही, पण तुम्ही घोटाळे दाखवताय, तुम्ही जर्नलिझममधले इथिक्स दाखवताय. हे सगळंच वातावरण खूप स्टिरियोटाईप दाखवलेलं आहे. बरं, सगळा गोंधळ सुरू असताना नायिकेला मध्येच लंडनला पाठवून दिलंय. मग तिकडे ती काही सुट्टी एन्जॉय करायला गेली आहे का? बरं, ती तिथून परत येते आणि मग इथे सोशल मीडियाचा प्रभाव वाढतो. म्हणजे सोशल मीडियाही त्यात घुसडवलेला आहे. पण हे सगळंच आहे ना मग फॅन्टसीसारखं वाटायला लागतं. म्हणजे सामाजिक संदेश वगैरे सगळे बुडबुडे वाटायला लागतात. 2 तासांचा सिनेमा आहे, पण तो सुद्धा संपत नाही. एक बरा सिनेमा चालला होता, त्या सगळ्या सिनेमाचा केओस होऊन जातो. क्या आप इन्हें जानती हैं? मुझे मेरी स्टोरी मिल गई. I'm going to expose it. अकिरा नंतर आलेला सोनाक्षी सिन्हाचा हा दुसरा नायिका प्रधान सिनेमा. नाही म्हणजे चांगली गोष्ट आहे की आपल्या इंडस्ट्रीमध्ये एवढे वुमन सेंट्रिक सिनेमे बनत आहेत. पण या नूरमध्ये कंगना असती तर, किंवा राधिका आप्टे असती तर बरा झाला असता ना सिनेमा. नाही म्हणजे सोनाक्षी सिन्हाने प्रयत्न केलाय, पण भूमिका समजून काम करण्याची जी एक ताकद असते ना ती तिच्यामध्ये नाही आहे. बाकी पूरब कोहली, कनन गिल हे सगळे खूप चांगले सरावलेले वाटतात. स्मिता तांबेने चांगलं काम केलंय. तिने हिंदी सिनेमामध्ये आपली चांगली छाप पाडलेली आहे. एक थोडी माहिती म्हणून, सुनील सिप्पी जो आहे ना दिग्दर्शक, तो GP सिप्पी यांचा नातू आहे. आणि ज्यांनी ब्लफ मास्टर, टॅक्सी नंबर 911 हे सगळे सिनेमे केले त्या रोहन सिप्पीचा हा चुलत भाऊ आहे. आता हा सुनील सिप्पी सुद्धा सिनेमे बनवतोय. हा त्याचा पहिलाच सिनेमा होता. बऱ्यापैकी प्रयत्न केला आहे त्याने. म्हणजे काहीतरी नवीन करून दाखवण्याची इच्छा तरी आहे. आता बघू पुढे या इच्छेचं काय होतं ते. सध्या तरी या सुनील सिप्पीच्या नूरला मी देतोय 2 पॉपकॉर्न. पण बाकी मराठी सिनेमांचा नूर सध्या खराबच आहे. हिंदीमध्ये सुद्धा फारसं काही घडत नाही आहे, कारण सगळेच वाट बघतायत बाहुबलीची. पुढच्या आठवड्यात बाहुबलीच्या रिव्ह्यूसह आम्ही भेटणार आहोतच. पण तोपर्यंत आमच्या या अद्भुत चॅनलवरचे इतर अनेक चांगले व्हिडिओज आहेत, ते तुम्ही नक्की बघा. लाईक करा, ते शेअर करा, त्याच्यावर कमेंटही करा आणि नेहमीसारखं सबस्क्राईब नक्की करा.